बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे त्यांनी महंत नामदेव शास्त्रींपुढे सादर केले। देशमुख कुटुंबियांनी कधीही जातीयवाद केला नाही, मात्र माझ्या भावाने दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न केला अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी दिली। तर आरोपींना आम्ही पाठीशी घालणार नाही, भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या कायम पाठीशी राहील असं आश्वासन देखील नामदेव शास्त्रींनी धनंजय देशमुखांना दिलं आहे। 22 वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी होते। त्यांची 4 मुलं, एक मुलगा पुण्याला, 3 मुलं तिथं आपली शेती करायला। आत्तापर्यंत 2003 पासून आत्ता 22 वर्षापर्यंत त्यांनी जे पिकवलं आहे ते आपण खातो। त्याचं 4 किलो वेट कमी झाले अन्न वारल्यापासून। जर इथं देशमुख कुटुंबीय जर जातीवाद करत असतं तर कमीत कमी ही घटना घडल्यावर तरी कुठंतरी दिसलं असतं की ह्यांनी कोणीतरी त्यांनी जातीवाद केला किंवा आपण। त्रास जास्त होतोय कशाचा की एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ आपला, त्यांनी तिथं जात नाही बघितली। एक आपला 22 वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दुसरी पिढी आमची संपत आली। एक माझ्या मामाची पिढी होती, ते वारले बटेदार मागच्या जुलै महिन्यामध्ये, दादा मनोहर दादा। म्हणजे इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती। ह्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, हे ज्या ऑफिसमध्ये बसायचे, हे ज्या गाडीत फिरायचे, ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत त्या लोकांनी ह्यांची मानसिकता जर तपासली असती महाराज तर समाजात असं गोष्टी घडल्या नसत्या। आपण तुम्हाला आवाज गेला नसेल तर सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता। जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता। ते आज हे सांगायला आलेले की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले, त्याने ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले आहेत। भगवानगडाचेच आहेत। भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला। बाकी मग आम्ही बोलून घेतो। अजून एक बोलतो, हे जे गुन्हे आहेत 40-50 ह्या आरोपीवर सगळ्या, ह्याच्या अपोजला हे साहेब तुम्ही बघायचा, हे तुमच्या पोलीस प्रशासनानं प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केज यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे। अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याचे अर्धे पण नाहीत किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत। शेतीचा वाद म्हणजे कुठंतरी काहीतरी थोडीफार किरकोळ अशा, ह्याचं प्रमाणपत्र पोलीस प्रशासनानं दिलेलं, ह्या डिपार्टमेंटनं दिलेलं आहे मसाजोगला। आणि गावाला 19 पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे। म्हणजे हे पण खूप महत्त्वाचा विषय आहे। कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही, त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला। त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे होतं किंवा इतका 15 वर्ष सरपंच राहणाऱ्या माणसाला एकदा भेटावं। मी इथं मुद्दा म्हणून काही राजकीय गोष्टी बोललो नाही। त्याचं कारण काय की हा राजकीय गोष्टी बोलायचा किंवा मला हे सुद्धा त्रास व्हायला ह्या आरोपीबद्दल सुद्धा ह्या गादीवर बोलायचा। कारण का ह्यांचं हे कागदावर आलेलं काम आहे महाराज। ह्यांचे ह्या कागदामागचे कामं जर सगळे तुम्ही शोधले किंवा आम्ही सांगितले दुसऱ्या ठिकाणी, इथं नको, ही बाबाची म्हणजे बाबाचं ठिकाण आहे, इथं ह्यांच्यावर सुद्धा बोललो एवढं तर सुद्धा मला म्हणजे शहारे यायलेत। कारण इथं फक्त चांगल्या कामचं म्हणजे शिदोरी घेऊन जाऊ शकतो आपण। मागच्या वेळेस तुमची भेट झाली नव्हती, आम्ही आलो होतो, दर्शन घेतलं, थांबलो। आणि मला एकच उद्देश म्हणायचा की ह्यांची मानसिकता जर तपासली, आरोपींना आम्ही माफ करणार नाही, आरोपीला आम्ही पाठीशी घालत नाही। आम्ही भगवान बाबाच्या गादीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला, आरोपीच्या पाठीमागे भगवानगड नाही, संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला गड राहणार आहे। तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही गडाचेच आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।